संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साक्षात हे करी दंडवत विश्रांती पावल सांभाळा उतरी विश्रांती पावल सांभाळा उतरी विश्रांती विश्रांती पावल सांभाळा उतरी पावल सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्यस्य परामूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय संत कवी महिपती महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संत मायबाप सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करतो कीर्तनाला आरंभ विठाला विठाला विठ्ठल 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 गेल्या वर्षभरापूर्वी ज्यांचं आपल्यातून गाणं झालं असे असणारे कैलासवासी चंद्रकांत हिरालाल पाटील कडू यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वच आपतेष्ट सगळे सोयरे नातेवाईक मंडळी या ठिकाणी आपण उपस्थित आहात सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही वर्षश्राद्धाची सेवा आमच्याकडे आलेली आहे त्याचा आहे ना इको वगैरे सगळं बंद करा हॅलो 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 ठीक 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 इको बंद करा हॅलो ठीक ठीक हॅलो 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 आणि आला की त्या व्यक्तीला एक ना एक दिवस जावं लागत असतं हा पृथ्वीवरचा नियम आहे आणि त्या नियमाला अनुसरून कैलासवासी चंद्रकांत हिरालाल पाटील कडू यांचं निधन झालं आणि बोलता बोलता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि मग आपल्या हिंदू संस्कृतीनुसार त्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ दशक्रिया विधी असेल 13वा असेल त्याचबरोबर 6 महिन्याचं षडमासिक श्राद्ध असेल आणि त्याचबरोबर असणारं वर्षश्राद्ध असेल हे विधी त्या जीवाच्या संबंधाने करावे लागत असतात आणि मग तो जीव खऱ्या अर्थाने या योनीतून मुक्त होत असतो आणि त्याला पुन्हा जन्म प्राप्त होत असतो त्याच पद्धतीने आपण सुद्धा वर्षभर त्यांच्या मुक्तीच्या प्रयत्नाकरता आपण सर्व विधी केलेले आहेत आणि अखेरची श्रद्धांजली आपण त्यांना समर्पित करण्यासाठी सर्वच नातेवाईक मंडळी या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत आणि त्या प्रित्यर्थ काहीतरी ज्ञानदान घडावं त्या प्रित्यर्थ काहीतरी अन्नदान घडावं या पावन हेतूने आपण सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत त्या सेवेकरिता आपण श्रीमंत श्री शांतीब्रह्म जगद्गुरु एकनाथ महाराज यांचा असणारा 5 चरणांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे आणि प्रस्तुत अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपण या जन्माला आल्यानंतर आपण कोणती सावधता बाळगली पाहिजे ती सावधतानतेचा इशारा आजच्या अभंगातून नाथ महाराज आपल्याला करतात विठाला विठाला विठ्ठल 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 डायरेक्ट मी जोडता का मशीन
शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगातून आपल्याला मार्गदर्शन करतायत. आलेला प्रत्येक जीव एक ना एक दिवस जात असतो आणि तो जात असताना त्या माणसाने या जीवाला आल्यानंतर खऱ्या अर्थाने भगवंताचं भजन केलं पाहिजे. महाराज म्हणतात, येत न करते क्या न होय, भजन भगती कर वैकुंठ जाय. हे माणसाचं शरीर माणसाला एकदा प्राप्त झाल्यानंतर मनुष्य या देहाला आल्यानंतर काहीही करू शकतो, पण मग त्या व्यक्तीने काहीही करून जमत नाही. त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे? देवे दिला देह भजना गोमटा, देवी दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, देवी दिला देह भजना गोमटा. होया झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला बाटा बाधिकेचा, तो या झाला बाटा बाधिकेचा. हो, भगवंताने हा अलौकिक असणारा देह तुम्हाला आम्हाला दिला. काय काय दिलं? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. आपल्याला सुंदर असणारा देह दिलाय. जर आपल्या शरीराची आणि प्राण्यांच्या शरीराची जर आपण तुलना करायला गेलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काही कधी तुलना होऊ शकत नाही. कारण की आपल्याला जसं नाक दिलं तसं प्राण्यांना दिलं का हो? नाही दिलं. आपल्याला जसे डोळे दिले तसे प्राण्यांना दिले का? नाही दिले. आपल्याला जसे कान दिले तसं प्राण्यांना दिलेलं नाही. प्राण्यांना आडवी बॉडी दिली, आपल्याला उभी बॉडी दिली. आणि असं असणारा सुंदर असणारा देह आपल्याला दिलाय. पण तरी सुद्धा त्या देहाचा वापर जर आपण फक्त विषय उपभोग करण्यासाठी जर करत असू तर खऱ्या अर्थाने त्या देहाचा काहीही उपयोग नाही. म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरु शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला सावध करतात. अहो, साधू संत या भूतलावरती येतात, त्यांना काहीही गरज नाही आपल्याला सावध करण्याची, तरी सुद्धा आपल्याला सावध करतात ना. प्रत्येक ठिकाणी सावध करतात. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे बाई नो जागा. चोर निजल्या नाडोनी भागा रे, चोर निजल्या नाडोनी भागा रे, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. तोर निजल्या नाडोनी भागा, तोर निजल्या नाडोनी भागा. आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. साधू संत आपल्याला जागवतात. आता जागा रे भाईंनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा रे. आपण सर्वजण वारकरी मंडळी आहोत. वारकरी मंडळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर काय म्हणतात हो? काकडा म्हटला जातो सकाळी उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, दुखवी व्यथा जन्माचा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, दुखवी व्यथा जन्माचा. पहाटे उठल्यानंतर काकडा आरती म्हटली जाते, परंतु महाराज ती काकडा आरती लोकांसाठी आहे की आपल्यासाठी? काकडा कुणासाठी? लोकांना जाग करण्यासाठी की आपल्यासाठी? आपल्याला जाग करण्यासाठी. तो बोध खऱ्या अर्थाने आपल्यासाठी आहे. उठा जागे वारे आता. काय करा? उठून चहा प्यान परत झोपून घ्या. काय? स्मरण करा पंढरीनाथा. त्या भगवंताचं स्मरण आपण केलं पाहिजे. भावे चरणी ठेवा माथा. त्या भगवंताच्या चरणावरती भावयुक्त अंतकरणाने माथा ठेवला पाहिजे. आणि काय? सुखवी व्यथा जन्माच्या. या जन्म मरणाच्या व्यथा आपण आपल्या जीवनामध्ये चुकवल्या पाहिजे. याचं दिग्दर्शन आम्हाला खऱ्या अर्थाने त्या अभंगातून होतं. पण आपण त्या अभंगाच्या अर्थाकडे लक्ष देत नाही. मग फक्त करायचं म्हणून करतो. परमार्थ सध्याचा असाच आहे. तुम्ही करता म्हणून आम्ही करतो. कसा? तुम्ही करता म्हणून आम्ही करतो, किंवा कधी कधी जबरदस्तीने आपण माळ घातलेली असते,
लोकांनी मारुती महाराज नाव ठेवू नये म्हणून परमार्थाला यावं लागतं, कीर्तनाला जावं लागतं, हरिपाठाला जावं लागतं, सप्त्याला जावं लागतं. आपली खरंच इच्छा आहे का हो परमार्थ करण्याची? अजिबात इच्छा नाही. का? अजिबात नाही. फक्त लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून आपण परमार्थ करतो. जर पोटतिडकीचा जर खऱ्या अर्थाने आपला परमार्थ असेल तर आपण एक क्षण सुद्धा वाया घालणार नाही. काळ घालू नये वाया. खऱ्या अर्थाने माणसाला इतकं अलौकिक अमूल्य वेळ मिळालेला आहे, त्या वेळेचं प्रत्येक माणसाने नियोजन केलं पाहिजे. हा, एक माणसाने सुद्धा क्षणभर सुद्धा माणसाने वाया जाऊ देऊ नये. महाभारत आपल्याला सांगतं, अन्नाचा कण आणि आयुष्यातला एक एक क्षण माणसाने कधीही वाया घालवू नये. हा, अन्न पिकवण्यासाठी किती काळ लागतो? एक बी येण्यासाठी किती काळ लागतो? जर आपण गहू पेरला तर 4 महिने लागतात, बरोबर? त्याला पाणी घालावं लागतं, त्याला नांगरावं लागतं, त्याला कोळपावं लागतं, त्याचं खऱ्या अर्थाने खळं करावं लागतं. खळं झाल्यानंतर ते पीक आपल्या शेतामध्ये येतं. शेतातून पीक खळं झाल्यानंतर ते घरी आणावं लागतं. घरी आल्यानंतर ते गिरणीत द्यावं लागतं. गिरणीतून मग त्याचं पीठ होऊन येतं आणि तेव्हा भाकर आपल्या समोर वाढली जाते. हा काळ किती दिवसाचा आहे? 120 दिवस नाना लागतात एक भाकर आपल्या ताटामध्ये यायला. पण तेच वाया घालायला किती वेळ लागतो? क्षणाचाही विलंब करत नाही माणसं. सध्या माणसं इतकी हुशार झाली, इतकी सुशिक्षित झाली, त्या लोकांना ताटात उष्ट ठेवणं हे मोठेपणाचं लक्षण वाटतं. काय? ताटामध्ये खरकट टाकणं हे मोठेपणाचं लक्षण वाटतं. मी नेहमी प्रश्न विचारत असतो, सर माणूस ताटात कधी उष्ट टाकतो? ज्या वेळेस ते अन्न आपल्या पैशाचं नसतं त्यावेळेस. कधी? ते अन्न आपल्या पैशाचं नसतं त्यावेळेस महाराज माणूस ताटात उष्ट टाकतो. पण जर एखादा माणूस हॉटेलमध्ये गेला, कुठं गेला? हॉटेलमध्ये गेला. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो माणूस जेवायला लागला. जेवण करता 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 जर ताटामध्ये, त्या वाटीमध्ये, प्लेटमध्ये जर भाजी शिल्लक राहिली तर तो घरच्या लोकांना दम देतो, सगळं संपवा, आपल्याला काय द्यायचे? पैसे द्यायचे, बरोबर? नाही जर भाजी संपली तर तो त्या वेटरला म्हणतो ती भाजी पार्सल द्या, बरोबर? का? कारण की त्याला एखादी पाण्याची बाटली आपण विकत घेतली, कसली? पाण्याची बाटली विकत घेतली. किती पैसे दिले? 20 रुपये पाण्याच्या बाटलीला दिले. ती बाटली जोपर्यंत तिच्यात एक थेंब शिल्लक आहे तोपर्यंत मनुष्य तो पाणी पिऊन घेतो. पण जर ती बाटली वरच्या श्राद्धाच्या कार्यक्रमातली असती, लग्नाच्या कार्यक्रमातली असती, श्राद्धाच्या कार्यक्रमातली असती, त्याच बाटलीनं माणसं हात धुतात, त्याच बाटलीनं पाय धुतात. नवे नवे ती बाटलीतला एकच घोट माणूस पितो, उरलेली बाटली फेकून देतो. का? पैसे आपल्याला द्यायचे नाहीये. ह्याच पद्धतीने अन्न सुद्धा माणसाने वाया, आणि एक सांगू का, जेवढं मनुष्य अन्न वाया घालतो तेवढं अन्न माणसाच्या आयुष्यातलं कमी होत असतं. काही काही लोक उपासमारीने मरतात. का मरतात? मागच्या जन्मामध्ये त्यांनी अन्नाची नासाडी केलेली असते. त्यामुळे जेवढं माणसाला अन्न पाहिजे तेवढंच अन्न त्या माणसाने ताटात घेतलं पाहिजे. ताटात वाढणारा माणूस किती वाढेल, पण पोट आपलंही आपण विचार केला पाहिजे किती आपल्याला लागेल. म्हणून अन्न माणसाने कधी वाया घालू नये, आणि माणसाच्या आयुष्यातला क्षण माणसाने कधीही वाया घालू नये. अहो, माणसाने क्षणाक्षणाला विद्या प्राप्त करून घेतली पाहिजे. क्षणाक्षणाला भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण की एकदा की एखादा क्षण चुकला आणि तो काळ जर आपल्या बोकांडी येऊन बसला ना, माणसाला वेळ सुद्धा लागत नाही काय माणसाला कळत नाही काय होईल, कधी होईल, किती वेळात होईल, सांगता येत नाही. महाराज म्हणतात, क्षणभंगुर नाही बरवता, क्षणभंगुर नाही बरवसा, वारे सावध तोडा माया आशा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, गळला पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळचा राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. पुढे राम विधा राम राम स्मरादी, राम राम स्मरादी.
नाही, क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. हा क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. क्षणाचा सुद्धा भरवसा माणसाच्या आयुष्याचा नाही. कोणती लावली का ते? विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. हो महाराज म्हणतात, माणसाने प्रत्येक क्षणाचा वापर कशासाठी केला पाहिजे? आपल्या कल्याणासाठी वापर केला पाहिजे, स्वतःच्या उद्धाराकरता केला पाहिजे. आणि एकदा जर माणसाच्या आयुष्यातले क्षण जर निघून गेले ना, तर आपल्याला कोणही विचारत नाही, कोणही विचारत नाही. जोपर्यंत आपल्या अंगामध्ये शक्ती आहे तोपर्यंत समाज आपल्याला विचारत असतो. जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंतच आपल्याला विचारतात. जवरी चळ न गा तवरी म्हणती माझा, अहो जवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. जोपर्यंत भाऊ कमवता आहे, जोपर्यंत भाऊ रक्षाबंधनाला आल्यानंतर बहिणीला मोकळ्या हाताने जाऊ देत नाही, तोपर्यंतच भाऊ आहे. बरोबर का? आज रक्षाबंधनाचा सण आहे मोठा, पण भाऊ कुठपर्यंत? जोपर्यंत तो देतोय तोपर्यंत. ज्या दिवशी त्यानं बंद केलं त्या दिवशी भाऊ नाही, बहीण नाही. ज्या दिवशी बहिणीनं भावामध्ये हिस्सा मागितला त्या दिवशी रक्षाबंधन बंद. हे कशासाठी चाललंय? फक्त स्वार्थासाठी. ज्याला त्याला वाटतं याच्याकडनं मला काहीतरी मिळालं पाहिजे. महाराज, एखादा मनुष्य मृत्युमुखी पडला, त्या माणसाची डेड बॉडी समोर पडलेली आहे, त्या माणसाकडे पाहून रडणारी लोक काय म्हणतात असतात? तुम्ही मेल्यानंतर तुमचं कसं होईल असं नसतं रडणं. काय? तुम्ही मेले म्हणजे तुमचं कसं होईल असं नाही नाना. मग तुम्ही गेल्यानंतर आमचं कसं होईल? म्हणजे माणूस कशासाठी विचार करतो? स्वार्थासाठी विचार करतो. एखादी कंपनी सुद्धा कंपनीमध्ये कामाला किती दिवस ठेवते? वयाच्या 58व्या वर्षापर्यंत. आता 60 वर्षापर्यंत केलंय वाटतं. 60 वर्षापर्यंत का करते? कारण की तुम्ही काम करण्याच्या योग्य आहात, तुमचे कान चांगले आहेत, तुमचे डोळे चांगले आहेत, तुमचं बोलणं चांगलं आहे, तुमचे हात चांगले आहेत, तुमचे पाय चांगले आहेत, म्हणून तुम्हाला कामाला ठेवलं जातं. पण ज्या दिवशी तुम्ही त्या योग्यतेचे राहत नाही, जोपर्यंत तुम्ही सशक्त आहात तोपर्यंतच घरातली लोक सुद्धा काय म्हणतात? दादा म्हणतात, भाऊ म्हणतात, आप्पा म्हणतात, आमचे हे आले म्हणतात. कुठपर्यंत? जोपर्यंत तो पैसा घेऊन येतो तोपर्यंत. ज्या दिवशी पैसा आणणं बंद होतं त्या दिवशी आपल्याला कुणीच आपलं म्हणत नाही. तो फक्त कशासाठी असतो? भीती दाखवण्यासाठी. कशासाठी? नातवांना भीती दाखवण्यासाठी. बघ म्हातारा कोपऱ्यात बसलंय, ते खाऊन घेईल तुला. आणि मग एकदा की माणसाची गत झाली, श्वाना परिगती झाली, अवघे करती हाड हाड. कुत्र्यासारखी माणसाची गत होते. हा, काय परिस्थिती होती? कोबऱ्याची वाटी झाले असे मुख, गळू लागे नाक श्लेष्मपुरी. तोंडातून बोचळ माणसाचं हलत राहत, नाकातून घाण गळते, कुठून काय घाण गळते. हा, भरवसा राहत नाही. म्हणून जसा संसार सुद्धा ऐन उमेदीत करावा लागतो, तसा परमार्थ सुद्धा कसा करावा लागतो? ऐन उमेदीमध्ये करावा लागतो. आम्ही तरुण पिढीला म्हटलो का परमार्थ करा, तो तरुण पिढी काय म्हणते? अहो महाराज, आमचं कुठं वय आहे का परमार्थ करायचं? हा, आमचं कुठं वय आहे का? मग परमार्थ कधी करायचा? म्हातारा झाल्यानंतर. आणि म्हातारा होईपर्यंत तुझी गॅरंटी आहे का राशी? हा, म्हातारा होईपर्यंत माणसाची गॅरंटी अजिबात गॅरंटी नाही. लोक चालता चालता म्हणतात आम्ही संध्याकाळी बसलो होतो प्यायला सोबत चहा 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 सोबत. संध्याकाळी चहा घेतला, सकाळी व्हॉट्सअपला स्टेटस पडलं, भावपूर्ण श्रद्धांजली. माणसाचा भरवसा नाही. म्हणून जोपर्यंत माणसाचा भरवसा नाही याच्या अगोदर माणसाने सावध राहिलं पाहिजे. तुम्हाला माहितीये का कोणाला मृत्यू कधी येईल म्हणून? कधी मृत्यू येईल नाही सांगता येत. मला सुद्धा माहितीये का? नाही सांगता येत. म्हणून
माणसाने मरण्याच्या अगोदर तयार राहिलं पाहिजे. महाराज म्हणतात मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करोनी. हा, माणसाने मरण्याच्या अगोदर सावध झालं पाहिजे. आणि हा काळ आहे ना, काळ काळ करीत वैसलासे लेखागा, तो लेखा करत बसलेला आहे. आता याचे दिवस किती राहिले, दिवस किती राहिले, दिवस किती राहिले. हा, तो घडोघड आपली वाट पाहतोय. घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. तो काळ आपली वाट पाहत बसलेला आहे. मग तो काळ आपली वाट पाहतो, तर आपण सुद्धा त्या काळाची आपण सुद्धा वाट पाहिली पाहिजे का? कारण की तू केव्हा जरी आला तरी आम्ही तयार आहोत. हा, कधी जरी मृत्यू आला तरी आम्ही तयार आहोत. का तयार आहोत? जर आपली तयारी झालेली असेल तर गाडी कधी जरी आली तरी माणसाला काही वाटत नाही. पण काही काही माणसं वयाच्या 80-90 वर्षापर्यंत जगतात. किती? 80-90 वर्षापर्यंत जगतात. आणि जर त्या म्हाताऱ्याच्या उशाला जर आपण बसलो तर त्या म्हाताऱ्याला जर सहज आपण विचारलं, बाबा अजून तुमच्या जीवनात काही करायचं राहिलं का? तो म्हणतो, महाराज अजून काय विचारता, भरपूर काही करायचं राहील. कधी? मरायला माणूस टेकलाय, मरायला. आम्ही इतकं वाईट बोलतो, खाली येऊन बोलतो, का बोलतो? कारण की समाजामध्ये ही परिस्थिती आम्ही दररोज डोळ्यांनी पाहतो. बरं, मरायचे तुम्हालाच एकट्याला आहे का, आम्हाला नाही का? आम्हाला सुद्धा एक ना एक दिवस मरायचंच आहे ना. कारण की येथे उरो आले नाही अवतार, येरते पामर जीव किती. या मृत्यू लोकांमध्ये जगायला कोणीही आलेला नाही. तुम्ही असो, आम्ही असो, साधू संत असो, देव असो, देवाला सुद्धा अमरत्व या जगतामध्ये प्राप्त झालेलं नाही. मग ज्या व्यक्तीला मरायचं आहे त्या व्यक्तीला जर मेल्यानंतर सुद्धा जर जगायचं असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे. आणि जर त्या व्यक्तीनं जीवनामध्ये केलं तर अशाच व्यक्तीच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने कीर्ती होते. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे. कीर्ती मागे उत्तम रे, कीर्ती मागे उत्तम रे. तुका म्हणे का मरणेची सारे, तुका म्हणे का मरणाची सारे. तुका म्हणे कमरनेची सारे, तुका म्हणे कमरनेची सारे. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. यरती माईके दुःखाची जनानी, यरती माईके दुःखाची जनिती. उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तम रे, कीर्ती मागे. कीर्ती माईक दुःखाची जनाती, कीर्ती माईक दुःखाची जनाती. जन श्री तुकोबाराय महाराज म्हणतात, ज्या व्यक्तीला मेल्यानंतर सुद्धा जगायचं असेल त्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे? त्यानं त्याच्या जीवनामध्ये काहीतरी कर्म केलं पाहिजे. आणि मनुष्य कर्माच्याच माध्यमातून समाजामध्ये जिवंत राहत असतो. कुणाचंही नाव कधीही कुणीही घेत नाही. का घेत नाही? तर त्याचं काही कर्मच शिल्लक राहिलेलं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव आपण का घेतो? कारण की त्यांनी काहीतरी सत्कर्म त्यांच्या जीवनात करून ठेवलंय, म्हणून त्यांचं नाव आजही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आज का घेतो? कारण की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये चांगलं कर्म करून ठेवलंय. महिपती महाराजांचं नाव आपण का घेतो? त्यांनी जीवनामध्ये काहीतरी कार्य करून ठेवलेलं आहे. आपलं नाव का शिल्लक राहत नाही? कारण की आम्ही आमच्या जीवनात आल्यानंतर काहीच करत नाही, काहीच करत नाही. आपण फक्त काय करतो? पीछे से आया आगे ढकल दिया, एवढंच काम करतो. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. आपण सकाळी उठल्यानंतर काय करतो? खायचं. घरी मंडळीला विचारायचं आज काय जेवायला, ते म्हणते अमुक अमुक केलं. जेवले, दुपारी झोपले. संध्याकाळी उठले, परत विचारायचं आज काय जेवायला. संसारी माणसाचं नाव का शिल्लक राहत नाही? त्याला फक्त जीवनात एकच चिंता असते, ल्यावे, चांगले कपडे घालायचे, खावे, बरे असावे सदैव, याची करी हा व संसारी.
त्याचं फक्त तेवढंच चाललंय, खाव खुजाव बत्ती बुजाव, एवढंच, दुसरं काही जीवनात नाही. म्हणून नाव आपलं शिल्लक राहत नाही. जर आपल्याला जर स्वतःचं नाव शिल्लक करत ठेवायचं असेल तर परमार्थ सुद्धा कधी केला पाहिजे? तरुण वयामध्ये परमार्थ केला पाहिजे. आणि तरुण वयात जर परमार्थ केला, जो व्यक्ती तरुण वयात परमार्थ करतो, श्री जगद्गुरु तुकोबराय त्याला भाग्यवंत म्हणतात. तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. महाराज म्हणतात तो तरुण भाग्यवंत आहे. कोण? जो डीजे पुढे नाचतो. कुठं डीजे पुढे नाचतो तो नाही. नटे हरी कीर्तनात, जो हरिकीर्तनात नटतो, हरिकीर्तनात नाचतो, तो तरुण भाग्यवंत आहे. म्हणून आपण सुद्धा तरुण वयामध्ये परमार्थ केला पाहिजे. पण जर तरुण वयात परमार्थ न करता जर म्हातारपणामध्ये जर परमार्थाची काठी आपण हातात घेतली तर मग हेही नाही आणि तेही नाही. हा, ज्या वयात रामराम म्हणायचं त्या वयात माणूस रामराम म्हणत नाही. आणि मग वय गेल्यानंतर रामराम म्हणायला लागतो, पण तोंडात दात नसल्यामुळे माणूस काय म्हणतो? काय म्हणतो? लांब लांब म्हणतो. देव सुद्धा मग त्याला लांब लांबच करत राहतो. ज्या वयात परमार्थ करायचा त्या वयात परमार्थ जर केला नाही तर खऱ्या अर्थाने ते जीवन कसं आहे? व्यर्थ जीवन आहे. म्हणून खऱ्या अर्थाने माणसाने जो काळ आपल्याला मिळालेला आहे त्या काळाचं सोनं खऱ्या अर्थाने केलं पाहिजे. हा, ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थाने काळाला धन्यता दिली, काळाला महत्व दिलं, तुकोबराय म्हणतात काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. ज्यांनी मनामध्ये विठ्ठल धरला खऱ्या अर्थाने त्यांचाच काळ कसा आहे? सार्थकी आहे. मग जर आपल्या चित्तामध्ये जर परमार्थ नसेल आणि आपल्या चित्तामध्ये सदैव संसार असेल तर मग आपल्याला काय म्हणावं लागेल? काळ व्यर्थ केला त्यांनी. आपला सुद्धा काळ कसा चाललाय? व्यर्थच चाललाय. अहो, संसार माणूस इतका आचे कोचे खाऊन माणूस संसार करतो, त्यापैकी 10 मिनिटं जर परमार्था करता दिले ना खऱ्या अर्थाने देव सुद्धा ऋणी होईल. महाराज, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. देव खऱ्या अर्थाने त्यांचा ऋणी होईल. परंतु मनुष्य त्याचा काळ खऱ्या अर्थाने परमार्था करता न लावता संसाराच्या येरझारा करण्याकरता खर्च करतो. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचं मातेर मनुष्य करून घेतो. ठीक आहे महाराज, मातेर करून घेतो, मातेर करून घेतो हे तुम्ही फार वेळापासून सांगता. काही उदाहरण असेल तर सांगा ना. हो, माझ्याकडे उदाहरण आहे. तुम्हाला फूल माहितीये का? फूल, हो फूल माहितीये का? हो मावशांनो, फूल माहितीये का तुम्हाला? फूल कुठपर्यंत कामाचं असतं ते? जोपर्यंत ते ताजं असतं, जोपर्यंत ते ताजं असतं, जोपर्यंत ते टवटवीत असतं आणि जोपर्यंत त्याच्या सुगंध असतो तोपर्यंत ते फूल कसं असतं? कामाचं असतं. ज्या वेळेस त्याचा ताजेपणा निघून जातो, ज्या वेळेस त्याचा टवटवीतपणा निघून जातो आणि ज्या वेळेस त्या फुलाचा सुगंध निघून जातो त्यावेळेस ते फुल कुठं असतो? कुठं? कचऱ्यात. कुठं? कुठं असतं? कचऱ्यामध्ये. फूल जोपर्यंत ताजं असतं तोपर्यंतच त्या फुलाचा हार बनवला जातो. त्या फुलाचा वापर गुच्छ देण्याकरता होतो. त्या फुलाचा वापर अजून काही गोष्टी करण्याकरता होतो. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्या फुलाचा वापर करत असतो. पण ज्या वेळेस त्या फुलाचा ताजेपणा निघून जातो, ज्या वेळेस त्या फुलातला सुगंध निघून जातो, जे फूल सकाळी डोक्यावर असतं तेच फूल पायाखाली तुडवलं जातं. कधी? ज्यावेळेस त्याचा ताजेपणा निघून जातो, त्यातला सुगंध निघून जातो. त्याच पद्धतीने भगवंताने आपल्याला हे फूल दिलेलं आहे. काय दिलंय? फूल दिलेलं आहे. जोपर्यंत याचा ताजेपणा आहे, कुठपर्यंत? जोपर्यंत याचा ताजेपणा आहे, जोपर्यंत यातून सुगंध निर्माण होतो आणि जोपर्यंत याचा टवटवीतपणा आहे तोपर्यंतच या शरीराचा सुद्धा उपयोग आहे.
ज्या दिवशी यातला ताजेपणा निघून जातो, ज्या दिवशी याचा सुगंध निघून जातो, ज्या दिवशी याचा टवटवीतपणा जातो, ज्या पद्धतीने फूल त्याचा सुगंध गेला म्हणजे ते फूल कचऱ्यात पडतं, त्याच पद्धतीने याचा सुद्धा सुगंध गेला हे सुद्धा एक ना एक दिवस कचऱ्यात पडतं. मग कचऱ्यात पडण्याच्या अगोदर जसा त्या फुलाचा उपयोग आहे, त्याच पद्धतीने या शरीराचा सुद्धा कचरा होण्याच्या अगोदरच या शरीराचा उपयोग आहे. हे शरीर जोपर्यंत ताजं आहे, ताजं म्हणजे स्वच्छ दिसते, तोपर्यंत समाज या शरीरापर्यंत येत असतो. ज्या दिवशी तुमच्या शरीराचा वास येऊ द्या, फक्त काय वास येऊ द्या. साधं उदाहरण आहे, 3 दिवस आंघोळ करायची. किती दिवस? जी लोक तुमच्या जवळ येऊन बसतात, तुमचा त्यांना आदर वाटतो, ती लोकच तुमच्यापासून लांब लांब जायला लागतात. किती दिवस? शरीराचा जर वास उठला ना, एक वेळेस कुत्र्याचा वास परवडतो, पण माणसाच्या शरीराचा इतका दुर्गंध येतो महाराज, बघा तुम्ही, भयान असतो. 2 वर्षापूर्वी कोरोना आला होता. कोरोना त्या काळामध्ये काही काही माणसं घरात सडली पडली मेली, त्यांचा कुचका वास यायला लागला, तेव्हा लोकांनी पाहिलं. म्हणजे मनुष्य किती जरी जवळचा असेल, मनुष्य किती जरी पाहुणा असेल, नवे नवे, त्याच्याशिवाय आपल्याला क्षणभर जरी करमत नसेल, पण एकदा का त्याच्या शरीराचे अवयव गलित गात्र व्हायला लागले, ते निकामी व्हायला लागले, कोणीही त्या शरीराजवळ जात नाही. मी नेहमी उदाहरण सांगत असते. एखादी पत्नी असते, पत्नी जर तिचा पती निधन पावला, काय तिचा पती जर वारला, आणि वारल्यानंतर ज्या पत्नीनं 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून वडाला प्रदक्षिणा घातलेल्या असतात, सप्तपदी घेतलेली असते त्याच नवऱ्यासोबत, जर तो पती जर मेला ना, त्या पती सोबत ती पत्नी रात्रभर राहू शकत नाही. भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणतात, भार्या बिभ्यती तस्मिन काय, पत्नी सुद्धा त्याच्या शरीराला घाबरते. का ग, तू तर शपथ घेतली होती, तू तर वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या होत्या, याच्या सोबत आयुष्यभर राहील ना, आता ती म्हणती महाराज याच्यातला चैतन्य निघून गेलं, आता याचा आणि माझा काही संबंध राहिला नाही. जोपर्यंत हे शरीर ताजं आहे, तोपर्यंत याला किंमत आहे. जोपर्यंत याच्यातून कार्याचा सुगंध येतो, तोपर्यंत हे शरीर जिवंत आहे. आणि एकदा का कार्याचा सुगंध खऱ्या अर्थाने निघून गेला, महाराज म्हणतात आयुष्याचे बटी देह तैसा, आयुष्याचे बटी देह तैसा आयुष्याचे बटी, देह तैसा परिमळ गेली आवोस फुल देठी, परिमळ गेली आवोस फुल देठी, परिमळ गेले आऊस फुल देठे, परिमळ गेले आऊस फुल देठे. आयुष्याच्या शेवटी देह तैसा, आयुष्याच्या शेवटी देह तैसा, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. महाराज म्हणतात परिमळ गेलिया ओस फुल देठी, एकदा की फुलातला परिमळ म्हणजे सुगंध निघून गेला, माग काय राहतं, देठाला फक्त ओस फुल पडलेलं असतं. मग त्या ओस फुलाला आदल्या दिवशी त्याच्यात सुगंध असतो, म्हणून त्याच फुलाचे 500 रुपये 1000 रुपये होतात. पण तेच फूल जर एकदा की ओस पडलं, त्याला कचऱ्याच्या भावात सुद्धा कोणीही घेत नाही. त्याच पद्धतीने हा जे शरीर आहे, जोपर्यंत यातून सुगंध येतोय, जोपर्यंत यातून कार्य शिल्लक आहे, त्या कार्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण समाजाला जागृती दिली पाहिजे, त्या शरीराच्या माध्यमातून काम केलं पाहिजे.
पण ज्या दिवशी यातून कार्य होत नाही, ज्या पद्धतीने फुल ओस झाल्यानंतर त्या फुलाचा काही उपयोग नाही, त्याच पद्धतीने या शरीराचा सुद्धा काही एक उपयोग नाही. काही एक उपयोग नाही. ज्या दिवशी तुम्ही काम करायचं बंद होता ना, त्या दिवशी या शरीराला कोणही विचारत नाही. मग तुम्ही किती मोठे महाराज असा, किती मोठे महंत असा, किती मोठे मठाधिपती असा, सरपंच असा, आमदार असा, खासदार असा, प्रधानमंत्री असा, ज्या दिवशी तुमच्या अंगातली शक्ती संपली त्या दिवशी कोणही विचारत. अहो, ज्या व्यक्तीच्या वाचून काम वाढत होतं, दुसऱ्या दिवशी जर त्याच्या अंगातून जर शक्ती निघून गेली ना, त्याची जागा घेण्यासाठी दुसरे लोक तयारच असतात. म्हणून महाराज म्हणतात, आयुष्या शेवटी देह तैसा. आयुष्याच्या शेवटाला हा देह तसाच आहे. मग जर फूल जर असेल, ते फूल जर सुगंधित असेल, ते फूल जर ताजं असेल, तर तोपर्यंत त्याचा वापर आपण कुठं केला पाहिजे? भगवंताच्या पूजेत केला पाहिजे. त्याचा वापर कुठं केला पाहिजे? भगवंताला हार घालण्याकरता केला पाहिजे. त्या फुलाचा वापर कुठं केला पाहिजे? एखाद्या साधूच्या गळ्यामध्ये तो हार घालण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. समाजाच्या सेवेकरता त्या फुलाचा वापर केला पाहिजे. एक ना एक दिवस ते फूल कसं आहे, व्यर्थ होणारच आहे. मग जर व्यर्थ होणार असेल, व्यर्थ होण्याच्या आधी जर त्या फुलाचा जर चांगला वापर झाला, तर खऱ्या अर्थाने त्या फुलाचं काय आहे, महत्व आहे. हे फूल सुद्धा एक ना एक दिवस कोमेजून जाणारच आहे. काय हे फूल काय आहे, एक ना एक दिवस कोमेजून जाणारच आहे. जसं कोमेजून जाण्याच्या अगोदर त्या फुलाचा उपयोग आहे, त्याच पद्धतीने हे शरीर कोमेजून जाण्याच्या अगोदर सुद्धा याचा वापर सुद्धा आपण कशासाठी केला पाहिजे? चांगल्या कामासाठी केला पाहिजे. मी थोडा उलट सांगणारा महाराज आहे. नाही तुम्हाला परमार्थ करता आला, नका करू. तुमच्या वाचून काही अडलेलं नाही. काय नाही तुमच्याकडनं परमार्थ करता आला, नका करू. दुसरी गोष्ट, नाही समाजसेवा करता आली, नका करू. तुमच्या वाचून काही अडलेलं नाही. तुमच्याकडनं काही अडलेलं नाही. परमार्थ नाही करता आला, नका करू. समाजसेवा करता आली नाही, नका करू. बंद करू का काय करू? नाही समाजसेवा करता आली, नका करू. नाही परमार्थ करता आला, नका करू. पण जे करतात त्यांच्या सुद्धा आड येऊ नका. हा सर्वात मोठा परमार्थ आहे. जे समाजसेवा करतात त्यांच्या माणसाने आड येऊ नये, हा खऱ्या अर्थाने परमार्थ. एक हिंदी मध्ये गीत आहे, भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो, काटे बनकर मत रहना. नाही भलं करता आलं, नका करू. तुमच्या वाचनं काही अडलेलं नाही. पण निदान माणसानं दुसऱ्याच्या चालत्यामध्ये काटे माणसाने तरी होऊन राहू नये. पण न सके भगवान, नाही भगवान, नाही देव होता आलं, पण निदान आपण माणूस आहोत, माणूस म्हणून तरी माणसाने जगलं पाहिजे. माणसाने असं असलं पाहिजे, आपल्या कामाचा त्रास दुसऱ्या व्यक्तीला कधी होऊ देऊ नये, कधी होऊ देऊ नये. पण माणसं फक्त दुसऱ्याचं वाटोळं करायलाच निघालेले असतात. काय दुसऱ्याचं वाटोळं करायला नाही. इतकं माणसाला दुसऱ्याचं वाईट होण्यात इतका आनंद वाटतो ना, इतका आनंद वाटतो. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, मनुष्य स्वतःच्या सुखाने कधी सुखी होत नाही. सध्याचा समाज कधीही स्वतःच्या सुखाने कधी सुख मानत नाही. जोपर्यंत त्या समोरच्या माणसाला, समोरच्या व्यक्तीचं दुःख पाहवत दिसतं ना, जोपर्यंत त्याला समोरच्या व्यक्तीचं दुःख दिसतं, तोवरच माणसाला आनंद वाटतो, तोवरच आनंद वाटतो. दुसरा माणूस दुःखी असला की याला आनंद वाटतो, आणि दुसरा माणूस सुखी असला की या माणसाला दुःख होतं. अशी जर वृत्ती असेल तर त्या व्यक्तीचं आयुष्य महाराज कसं आहे, व्यर्थ आहे. म्हणून हे फूल जोपर्यंत ताजं आहे तोपर्यंत याचा वापर कशासाठी केला पाहिजे? एक तर देवाच्या सेवेकरता, एक तर देशाच्या सेवेकरता, नाहीतर धर्माच्या सेवेकरता याचा वापर केला पाहिजे. नाहीतर ते फूल जसं निर्माल्यात गेल्यानंतर व्यर्थ आहे, त्याच पद्धतीने हे शरीरातली शक्ती संपल्यानंतर हे शरीर सुद्धा कसं आहे, व्यर्थ आहे. महाराज म्हणतात, आयुष्या शेवटी देह तैसा. म्हणून हा देह आयुष्याच्या शेवटी त्या निर्माल्यातल्या फुलाप्रमाणे आहे, म्हणून याचा वापर केला पाहिजे. महाराज ठीक आहे, तुम्ही सांगितलं याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे, आणि जर वापर केला नाही तर महाराज म्हणतात, घडी घडी काळ वाट
घडी घडी काळ वाट याची पायी घडी घडी काळ वाट याची पायी अजून किती आहे अवकाश अजून किती आहे आकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे आकाश हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चित्ता हरिमुखी गाता हरपली चित्ता शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, जर तुम्ही या शरीराचा वापर चांगल्या गोष्टी करता खर्च जर केला नाही तर तो काळ आपली वाट पाहत बसलेला आहे. काळ काय करतो? घडी घडी काळ वाट याची पाहे. याची म्हणजे कुणाची? तुमची नाही, प्रत्येकाची वाट तो काळ पाहत बसलाय. जसं तुम्ही वाट पाहता कीर्तन कधी संपणार, कीर्तन कधी संपणार, कीर्तन कधी संपणार, तसा तो काळ सुद्धा वाट पाहतो. यमराज सुद्धा आपली वाट पाहतो. याचं आयुष्य कधी संपणार, आयुष्य कधी संपणार, आयुष्य कधी संपणार. आपल्या घरामध्ये उंदरं असतात. उंदीर किती जरी तागडा असेल, किती जरी चांगला असेल, किती जरी तरबेज असेल, पण त्याला बोका कुठून येईल, आपली कॉलर धरेल आपल्याला ओढत नाही. त्या पद्धतीने आपण किती जरी तरबेज असू, किती जरी चालाक असू, पण काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. त्या काळाची एकदा की उडील पडली, जसं उंदराला बोका कधी घेऊन जातो, जैसा का उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकाने तसे. तो काळ आपल्याला कधी कॉलरला धरून पकडून घेऊन, तो काळ आपली वाट पाहत बसलेला आहे. मग तो काळ आपली वाट पाहत बसलेला आहे, मग फक्त मृत्यूचं चिंतन करायचं का? नाही, आपलं कल्याण कोणत्या माध्यमातून होईल याचा विचार आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, हाची अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी म्हणा. नित्य मृत्यू लागला समीप नमनी अल्पदेह सुख. नाथ महाराज चिरंजीव पदामध्ये म्हणतात, अहो हा मृत्यू नेहमी आपल्या समोर उभा आहे, हा काळ आपल्याला नेहमी खायला उभा आहे. हा विचार माणसाच्या मनामध्ये असला पाहिजे. एक दिवस शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग घडला. एक व्यक्ती नाथ महाराजांकडे गेला आणि नाथ महाराजांच्या जीवनातली शांती त्या व्यक्तीने पाहिली, आणि शांती पाहिल्यानंतर त्या व्यक्तीने न राहून महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एवढे शांत कसे, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एवढे समाधानी कसे? त्यावेळेस एकनाथ महाराज त्या व्यक्तीला प्रश्न उलटून विचारतात, अरे माझ्या शांतीचं राहू दे, माझ्या समाधानाचं राहू दे, पण मी एक फार महत्वाची गोष्ट तुला सांगणार आहे, ती ऐक. म्हटलं काय महाराज? काय महाराज? तुझ्या जीवनामध्ये 7 दिवसामध्ये अशी उलथापालथ होणार आहे, 7व्या दिवशी तुझा मृत्यू होणार आहे. काय? 7व्या दिवशी मृत्यू होणार आहे. जो व्यक्ती एकनाथ महाराजांना विचारतो तुमच्या जीवनात एवढी शांती कशी, एवढं समाधान कसं, त्याच व्यक्तीला एकनाथ महाराजांनी सांगितलं तुझा मृत्यू 7व्या दिवशी आहे. त्या व्यक्तीनं महाराजांचं दर्शन घेतलं, काही न बोलता घरी आला. घरी येता येता मनुष्य विचार करायला लागला, अरे आपला मृत्यू तर 7 दिवसात आहे, आपण तर फार मोठमोठ्या चुका आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थानं केलेल्या आहेत. त्या चुकातून आपल्याला जर प्रायश्चित्त करून घ्यायचं असेल तर 7च दिवस आपल्याकडे आहेत. किती? 7च दिवस आपल्याकडे आहेत. त्या 7 दिवसामध्ये जेवढ्या काही आपण चुका केल्या, सगळ्याच्या सगळ्या चुका आपण दुरुस्त केल्या पाहिजे. घरी येता येता त्यानं विचार केला, अरे या दुकानदाराची आपण उधारी फार दिवसाची द्यायची बाकी आहे, त्या दुकानदाराची उधारी देऊन टाकली पाहिजे. पुढं चालतो, या माणसाला आपण आयुष्यभर भांडत होतो, निदान त्या माणसाला आपण आता चांगलं बोललं पाहिजे. मरता मरता त्या माणसासोबत चांगलं बोलायला लागला. गल्लीमध्ये 2-4 लोकांशी भांडणं होते, त्या लोकांचे सुद्धा माणूस चांगलं बोलायला लागला. घरी आला, उठता बसता बायकोचे त्याचे भांडणं व्हायचे, बायकोसोबत सुद्धा चांगलं बोलायला लागला. मुलांसोबत सुद्धा चांगलं बोलायला लागला. सगळा व्यवहार चांगला झाला. 7 दिवस इतके आनंदात त्या व्यक्तीचे निघून गेले. 7व्या दिवशी मृत्यूची वाट पाहतो, पण मृत्यू काय आला नाही.
8व्या दिवशी एकनाथ महाराजांकडे तो माणूस जातो आणि महाराजांना विचारतो, "अहो महाराज, मी तुम्हाला तुमच्याकडे आल्यानंतर विचारलं होतं, पण तुम्ही मला सांगितलं की माझा मृत्यू 7व्या दिवसात होणार आहे आणि आजचा 8वा दिवस आहे तरी मी अजून जिवंतच आहे." त्यावेळेस एकनाथ महाराज त्या व्यक्तीला म्हणतात, "अरे बाबा, माझं राहू दे, तू माझ्याकडे आल्यानंतर मला प्रश्न विचारला होता, महाराज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एवढे शांत कसे, एवढे समाधानी कसे, तुमच्या जीवनामध्ये एवढा मोठा आनंद कसा? मी तुला सांगितलं तू 7 दिवसात मरणार आहे, 7 दिवसात मरणार आहे हे ऐकल्यानंतर तू तुझ्या जीवनातला व्यवहार कसा केला?" तो म्हणायला लागला, "महाराज, मी प्रत्येकासोबत चांगलं वागायला लागलो, प्रत्येकासोबत सौजन्याने वागायला लागलो आणि सौजन्याने वागता वागता माझ्या जीवनामध्ये इतकं समाधान प्राप्त झालं, इतकी शांती प्राप्त झाली, इतका आनंद प्राप्त झाला महाराज, मी त्या मृत्यूच्या भीतीने सर्वांशी चांगलं बोलायला लागलो, जेणेकरून माझं जीवन शांत झालं." एकनाथ महाराज म्हणाले, "माझ्या तू ज्या प्रश्न मला विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काय आहे? हेच आहे, तुला जसं 7 दिवसामध्ये मृत्यू होणार हे कळल्यानंतर तू तुझं जीवन सुधारलं ना, त्याच पद्धतीने माझा मृत्यू आत्ता पुढच्या क्षणाला आहे, या वृत्तीने मी माझं जीवन आयुष्यभर कंठित करत आहे. म्हणून माझ्या जीवनामध्ये सुख आहे, माझ्या जीवनामध्ये समाधान आहे, माझ्या जीवनामध्ये शांती आहे." यातनं काय आपण घेतलं पाहिजे? मृत्यू कधीही आपल्या समोर येऊन उभा राहू शकतो, त्यामुळे आपण आपली तयारी कधीही आपली ठेवली पाहिजे. माणसानं गाडी येण्याच्या अगोदर बस स्टॉपला गेलं पाहिजे की गाडी निघून गेल्यानंतर? हो, कधी? कैलास भाऊ, कधी? गाडी येण्याच्या अगोदर माणसाने उभं राहिलं पाहिजे. पण एकदा की गाडी निघून गेल्यानंतर मग माणसं हात करीत बसल्यानंतर मग माणूस म्हणतो हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, असं करायचं राहिलं, तसं करायचं राहिलं. माणसाने जीवनामध्ये काही गोष्टी मागे ठेवू नये. तुकोबराय म्हणतात, "कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, काम नाही झालो पाही रिकामा." म्हणून महाराज म्हणतात, आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनुताप असला पाहिजे. काय? आपला मृत्यू समोर येणार आहे, आपल्याला एक ना एक दिवस शरीर सोडून जावं लागणार. जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात. हो जायाले शरीर जातील क्षणात, जायाचे शरीर जातील क्षणात. गोपीनाथ पावेची ना, गोपीनाथ पावेची ना, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत झाले कृपेचे सागर, तुम्ही संत झाले कृपेचे सागर, कृपेचे सागर. शरीर कधी जाईल? देह जाईल, त्यासी काळवा खाईल. म्हणून आपण सुद्धा या देहाचा जास्त विचार न करता आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस मरायचं आहे. म्हणून माणसाने प्रत्येक व्यक्तीसोबत कसं वागलं पाहिजे? चांगलं वागलं पाहिजे. मुलाने आईबापासोबत चांगलंच वागलं पाहिजे, पण आईबापाने सुद्धा मुलासोबत चांगलंच वागलं पाहिजे. बरोबर का? टाळी कधीही एका हाताने वाजत, टाळी कधीही एका हाताने वाजत, टाळी कधी एका हाताने वाजत. पोरांना आईबाप वाईट बोलतात म्हणून पोरं सुद्धा आईबापाला काय बोलतात? वाईट बोलतात. आणि म्हातारी सुद्धा पोरांना वाईट बोलतात म्हणून मग पोरं सुद्धा काय गप बसतात का? जुना काळ निघून गेला, वडिलांनी काही म्हणलं तरी मुलांनी ऐकायचं. पण आता काळ उलटा आहे, टीव्हीचा जमाना आहे. आणि प्रत्येक मुलं त्या पिक्चर मधून हेच ऐकतात, तेच पाहतात. सगळ्या गोष्टी माणसं शिकत राहतात. कुठं? मोबाईल वरती, टीव्ही वरती. म्हणून सगळ्यांनी सगळ्यांसोबत, सासूने सुनासोबत कसं राहिलं पाहिजे? चांगलं राहिलं पाहिजे. सुनेने सुद्धा ही आपली आईच आहे म्हणून तिच्यासोबत चांगलं वागलं पाहिजे. जर आपण असं जर वागलो तर जीवनामध्ये दुःख येतील का? भांडणं होतील का? अजिबात होऊ शकणार नाही. पण आपण जर व्यवस्थित राहिलो,
जशी ऍक्शन असते तशीच काय असते, रिॲक्शन असते. क्रिया जशी असेल तशी प्रतिक्रिया माणसाची समोरून येत असते. म्हणून माणसाने वागताना सुद्धा कसं असलं पाहिजे. आपल्याला थोड्या दिवसाचे आपण सोबती आहोत, हा थोड्या दिवसाचे सोबते असतो. एखादा माणूस प्रवासाला निघाला, प्रवास कुठून आहे, नगरवरून बसला, मनमाडला त्या माणसाला जायचंय. रस्ता खडखडीचा असला तरी त्याला जायचं असेल कुठं, नगरवरून मनमाडला जायचं असेल. मग नगरवरून मनमाडला जात असताना एका बसमध्ये माणूस बसतो. कुठं बसतो, बसमध्ये बसतो. मग बसमध्ये बसत असताना त्याला योगायोगाने सीट मिळतच, हा योगायोगाने सीट मिळतं. मग ते सीट मिळाल्यानंतर शेजारी कोणी जरी येऊन बसलं तरी त्या व्यक्तीसोबत त्यानं कायमस्वरूपी वैर धरलं पाहिजे की चांगलं बोललं पाहिजे. दोघांची गाठभेट किती वेळ आहे, तासापुरती. तो व्यक्ती सुद्धा त्याच्या प्रवासाला आलेला आहे, तो सुद्धा कधी ना काहीतरी उतरून जाणार आहे. मग अशा व्यक्ती सोबत वैर धरणं योग्य आहे का? ज्या व्यक्ती सोबत जर आपण चांगलं राहिलं तर त्याचाही प्रवास चांगला होणार आहे, आपला सुद्धा प्रवास चांगलाच होणार आहे. आपल्याला सुद्धा आपली जागा आल्यानंतर आपल्याला एक ना एक दिवस उतरायचंच आहे. त्याच पद्धतीने जन्ममृत्यूच्या प्रवासाला या बसमध्ये आपण बसलेलो आहोत. जोपर्यंत ही बस चाललेली आहे तोपर्यंत या बसमध्ये वेगवेगळे प्रवासी येणार आहेत, वेगवेगळे प्रवासी उतरणार आहेत. नवीन प्रवासी येणं म्हणजे जन्माला येणार आहेत. काही प्रवाशांचा प्रवास संपला म्हणून ते मृत्यूरूपाने निघून जाणार आहेत. म्हणून प्रत्येकाशी जर माणसाने सामंजस्याने राहिलं का, कारण की आपल्याला सुद्धा एक ना दिवस या बसमधून काय करायचंय, उतरायचं आहे, हा जर भाव असेल तर माणसाच्या जीवनामध्ये कधीही दुःख येणार नाही. नाथ महाराज म्हणतात, हाची अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी म्हणा. अहो महाराज, पण जर समजा वेळच उरला नाही तर काय करायचं? महाराज म्हणतात, अरे तुला तरी भरपूर वेळ आहे. खटवांग नावाचा राजा होता, त्या राजाला त्याच्या जीवनामध्ये फक्त एकच तास उरला होता. एक तास उरला. खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. त्या खटवांग राजाला फक्त किती वेळ उरला होता? 1 तासाच्या वेळेमध्ये त्यानं स्वतःचं कल्याण केलं. त्याच्या पुढे एक राजा भाग्यवान होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे परीक्षिती राजा. त्या परीक्षिती राजाला शाप मिळाला होता की 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे. किती दिवसात? 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे. त्या परीक्षित राजाला माहिती आहे मला 7 दिवस आहेत म्हणून. पण तुमच्या आमच्या पैकी मला सांगा, आपण गॅरंटीनं घरापर्यंत सुखरूप जाऊ, गॅरंटी आहे का कुणाला? ओ वारकरी, गॅरंटी आहे का कुणाला? कुणालाच गॅरंटी नाही. म्हणून महाराज म्हणतात, 1 तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. त्याला भाग्यदशा प्राप्त झाली का? कारण की त्यानं त्या काळामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं चिंतन केलं. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जर त्या भगवंताचं चिंतन केलं तर आपलं सुद्धा जीवन तरुण जाईल. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने भगवंताचं चिंतन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा पुंडरी रखुमाई, कवरदा विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, गवरदारी विठ्ठल श्रीनाथ देवा ताराम, विठोबा विठोबा रखुमाई, परिमळ गेली ऊस फुल देठी, परिमळ गेली ऊस फुल देठी, परिमळ गेले ओझ फुल देते, परिमळ गेले ओझ फुल देते, आयुषा शेवटी देह तैसा, आयुष्याचे वाटे देह
देह कैसा आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्याचे वाटी देह कैसा हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता नाही मागूता जन्म घेणे दयना मागोता जन्म गेले नाही मागूता जन्म घेणे दयना मागोता जन्म गेले हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरपली चिंता श्री एकनाथ महाराज म्हणतात ज्या पद्धतीने एखाद्या फुलातून परिमळ निघून गेला तर शेवटी फक्त देठाला ओस फुल शिल्लक राहत त्याच पद्धतीने या शरीरातली ताकद निघून गेली फक्त जर्जर असणारं शरीर शिल्लक राहतं त्या शरीराला काहीही अर्थ नाही त्याचा काहीही उपयोग नाही म्हणून जोपर्यंत अंगात शक्ती आहे तोपर्यंत माणसाने परमार्थ केला पाहिजे समाजसेवा केली पाहिजे कष्ट केले पाहिजे आणि असं असणारं जीवन माणसाने जगलं पाहिजे जर माणसाने जगलं नाही घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश तर हा अनुताप माणसाच्या चित्तामध्ये राहिला तर त्या व्यक्तीचं जीवन खऱ्या अर्थाने धन्य आहे आणि हे साधन ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्राप्त झालं त्यालाच खऱ्या अर्थाने देव प्राप्त होतो सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरी बोलण्याचं हे साधन ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने प्राप्त होतं त्याचंच जीवन खऱ्या अर्थाने सफल आहे ज्या पद्धतीने सुगंध असेपर्यंत फूल देवाच्या चरणावरती समर्पित केलं जातं त्याच पद्धतीने मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा हा मनरूपी मोगरा हे शरीर भगवंताच्या चरणावरती आपण अर्पण केलं पाहिजे आणि ते अर्पण करता करता हरिमुखी गाता हरपली चिंता ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भगवंताचं स्मरण असेल ना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या चिंता शिल्लक राहत नाही का शिल्लक राहत नाही कारण की जो भगवंताचं स्मरण करतो त्या भगवंताचं स्मरण करण्याने ती जी चिंता असते ती झाली ईश्वराची पतिव्रता ती भगवंताची पत्नी होते आणि एकदा की ती चिंता भगवंताच्या शिरावरती समर्पित केली घालून या भार राहिलो निश्चिंती नरविले संते विठोबासी एकदा की ती चिंता भगवंताने घेतली मग त्या नाही मागुता जन्म घेणे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये चिंता निघून गेली त्या व्यक्तीला या पुन्हा संसारामध्ये यावं लागत नाही म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण सत्कार्य केलं पाहिजे आणि ते सत्कर्म केलं तर त्या नाही मागुता जन्म घेणे ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरी कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर मन बंद कर. सापडला हरी तयाच्या साधने सापडला हरी तयाला साधने सापडला हरी दयाला साधने सापडला हरी दयाला साधने एका
गाता हरपली चिंता नाही मागोता जन्म घेन त्या नाही मागोता त्या नाही मागोता जन्म घेणे त्या नाही मागोता जन्म घेणे जन्म घेणे त्या नाही मागोता 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 त्या नाही त्या नाही मागोता जन्म घेणे जन्म घेणे त्या नाही मागोता जन्म घेणे जन्म दयाना मागोता जन्म घेणे दयाना मागोता जन्म दयान मागोता जन्म घेते दया दया दयान मागोता जन्म घेणे दयान दयान मागोता जन्म घेणे नाही मागोता जन्म घेणे दयान मागोता जन्म घेणे हरी मोके गाता हरपली चिंता हरी मोके गाता हरपली चिंता तुकाराम 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 यथामत यथावकाश शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगाचा आपण भाव पाहिलेला आहे. बरोबर आता पाहुणे रावळे येण्याची वेळ झालेली आहे. 12:15 वाजलेत. आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वच आप्तेष्ट सगळे सोयरे नातेवाईक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. असे असणारे कैलासवासी चंद्रकांत हिरालाल पाटील कडू अतिशय कष्टामधनं ज्यांनी स्वतःचं जीवन व्यतीत केलं. एक मुलगा 2 मुली असा असणारा यांचा हा परिवार अतिशय कष्टातून आपल्या मुलांना संस्कारित केलं. फक्त संस्कारित न करता सुशिक्षित केलं आणि चांगल्या पदाच्या नोकरीवरती सुद्धा आता हे सर्व परिवार आहेत. त्यांच्या मागे त्यांच्या धर्मपत्नी उषाबाई चंद्रकांत पाटील कडू
त्यांचे दोनही भाऊ अनिल हिरालाल कडू तसेच मनोज बाळकृष्ण कडू, त्यांचा मुलगा अक्षय चंद्रकांत कडू, मुलगी शुभांगी सोमनाथ वामन आणि दुसरी सोनाली अभिषेक दळे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला येण्याचा योग आला असे असणारे याच परिवाराचे व्याही आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण वामन महाराज, आणि त्यांच्या माध्यमातून आज आपल्या सर्वांचं दर्शन आम्हाला घडलेलं आहे. महाराजांचा अतिशय अट्टहास होता की कीर्तन सेवा झाली पाहिजे, म्हणून आम्ही त्यांच्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिलो. त्याचबरोबर आपल्या सर्व तांदुळनेरचं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण मारुती महाराज कदम, हरिभक्तीपरायण आकाश महाराज अनाप, आमचे माऊली महाराज हे सुद्धा उपस्थित आहेत. चैतन्य वारकरी शिक्षण संस्था, त्या सर्व विद्यार्थी आहेत. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण गोपीनाथजी महाराज वरपे गुरुजी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे खर्डे नाना, ज्या ज्या ठिकाणी कीर्तन असेल त्या त्या ठिकाणी नाना उपस्थित असतात. त्याचबरोबर आमचे हरिभक्तीपरायण प्रतीक महाराज कोळसे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. वामन महाराज सुद्धा उपस्थित आहेत. आमच्यासोबत आलेले आमच्या मैपती महाराज संस्थानचे सचिव मुसमाडे साहेब ते सुद्धा उपस्थित आहेत. आमचे कैलास भाऊ गव्हाणे आदरणीय अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर असणारी साऊंड सिस्टीम आहे. फक्त हॉलमुळे आवाज काय होतो, त्या हॉलमुळे साऊंड सिस्टीम लागली जात नाही, पण तरीसुद्धा त्यांनी मोठा प्रयत्न करून आमचा आवाज तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी पटांगणामध्ये असणारं कीर्तन आणि हॉलमध्ये असणारं कीर्तन, त्याला आम्ही दररोजच आम्हाला तेच आहे, त्याच्यामुळं आम्हाला काही वेगळं सांगायची गरज पडत नाही. पण कसं असतं, माईक हा धोकादायक असतो. माईकमध्ये मॅग्नेट असतं आणि जास्त जवळून जर तुम्ही बोलले तर तुमचा आवाज लवकरच 12च्या भावात जात असतो. म्हणून कीर्तनकार मंडळीने सुद्धा माईकपासून लांब बोललं पाहिजे. त्यामुळे मी सुद्धा लांबून बोलतो म्हणून माझा आवाज येत नाही. आणि मग काही काही लोकांना वाटतं बघ, गायक लोक म्हणतात त्यावेळी त्यांचा आवाज येतो आणि महाराजाचाच कसं काय आवाज निघत नाही. ज्यावेळेस मनुष्य गातो त्यावेळेस ताकदीने गात असतो, अंगातल्या शक्तीने गात असतो. आणि बोलणं सहज बोलावं लागतं. जर सहज बोललं तरच 2 तास माणूस बोलू शकतो. 6 तास काम करणं आणि 1 तास बोलणं हे सारखं असतं. तेवढी शक्ती माणसाची खर्च होत असते. बोलत असताना मेंदूचा सुद्धा वापर करावा लागतो, शरीराचा सुद्धा वापर करावा लागतो आणि बुद्धीचा सुद्धा वापर त्यामध्ये होत असतो. म्हणून काम करण्यापेक्षा बोलणं जास्त श्रमदायक असतं. तुम्ही 1 तास बोलून पहा, नाही तुम्हाला पुढच्या दुसऱ्या तासाला झोप आली तिथून पुढे बोला. हां, कारण हे थकवणारं काम असतं आणि जास्त वेळ माईक समोर बोलणं हे खऱ्या अर्थाने शरीराच्या दृष्टीने धोकादायक असतं. म्हणून लांबून बोलत होतो तरी सुद्धा सुंदर असणारी साऊंड सिस्टीम त्यांनी लावली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. कैलासवासी चंद्रकांत हिरालाल पाटील कडू हे आपल्यातून गेलेले आहेत. त्यांना सद्गती प्राप्त व्हावी ही संत कवी महिपती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचबरोबर दयाघन परमात्म्याला ही प्रार्थना करतो त्यांना सद्गती प्राप्त व्हावी. आणि आमचे अक्षय भाऊ असतील, या सर्वच परिवारावरती जो दुःखाचा आघात झालेला आहे त्या पितृशोकातून सावरण्याचं सामर्थ्य दयाघन परमात्मा त्यांना देवो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. वाणीला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेळे वाकोडे उत्तरे, राजमा पराजमा महाराज तुम्ही शिष्य, नाही विचारिला अधिकार म्या फुला. करा क्षमा पराज महाराज तुम्ही शिष्य, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापी किंकर. करा क्षमा पराज महाराज तुम्ही शिष्य, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पंढरीकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की.